राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 92 वसमत विधानसभेची कार्यकर्ता बैठक वसमत इथं संपन्न झाली। वसमत इथं वर्धमान मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 92 वसमत विधानसभाची कार्यकर्ता बैठक माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसून आलं। ही बैठक नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींच्या निवडणुका संदर्भात घेण्यात आली। यावेळी पंडितराव देशमुख, दिलीप भाऊ चव्हाण, सुभाष लालपोतू, विनोद भाऊ झंवर, इंगोले पाटील, रामचंद्र बागल, शिंदेताई, साखरेताई, अतिश भैया दांडेगावकर, दौलत हुंबाड, श्याम कदम, गणेश कमळू आदी सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेहमीप्रमाणे जशी मी तरुण पिढीला संधी देत आलोय तशीच यावेळी या निवडणुकांमध्ये तरुण पिढीला जास्तीत जास्त संधी देणार असल्याचे यावेळी जयप्रकाशजी दांडेगावकर बोलताना म्हणाले। आपलं जर खरं असेल तर अजिबात काय होत नाही। प्रत्येक ठिकाणी गावात 5-10चा ग्रुप करा। कुणाला एखाद्याला त्रास होत असेल 10 जणांना, मग ते पोलीस स्टेशन असो, तहसील असो, पंचायत समिती असो, आणि तुम्हाला जर गेले तर आम्हाला सांगा। कुठल्याही अधिकाऱ्याची गैर करण्याची ताकद नाही, पण आपण तसं संघटित राहिलं पाहिजे। अनेक गोष्टी खूप सांगण्यासारख्या आहेत, पण उशीर खूप झाला आहे। मी फार लांबलचक बोलणार नाही। रत्नमालाताईंनी काही सूचना केली की संघटनेमध्ये काही बदल करा। जरूर संघटनांकडे आम्ही लक्ष देऊ। जे कार्यकर्ते फक्त पद घेतात आणि नंतर काम करत नाहीत, त्यांच्या बाबतीत काय बदल करायचा याचा आपण विचार करू। सगळ्या कार्यकर्त्यांशी विचार करून एक नवी आक्रमक टीम आणि नवी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये काम करणारी टीम जी अपेक्षित आहे की युवा पिढीला संधी द्या। मी तर सगळ्यात जास्त तरुणांना संधी देतो। स्वतः थांबून 19 मध्ये दुसऱ्या तिकीट दिलं, स्वतः थांबून 19 मध्ये दुसऱ्या तिकीट दिलं। तसं पुण्याच्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा, नगरपालिकामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना समाजासाठी काम करायचंय अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन तिकीट दिली जाते। आम्ही पहिल्या वेळी कारखान्याला निवडून आहोत, मी आणि कमल किशोर। आम्हाला जवळकडं काही माहित नव्हतं कारखान्यातलं सरकार। गणेशराव दुधगावकर नको म्हणून लोकांनी आम्हाला मतं दिली। त्यावेळी चर्चा अशी झाली की लिंबाजीराव दुधगावकर उभे होते। लिंबाजीराव दुधगावकर काही शेतीमध्ये जर वादाची शेती असेल तर ते कमी किमतीत खरेदी करत होते। तहसीलदार, कलेक्टर ऑफिसला ते वाद सगळे मिटवून पुन्हा जास्त किमतीमध्ये शेती विकत होते। असा काही फार गैरकायदेशीर धंदा नव्हता। पण निवडणुकीच्या वेळी चर्चा अशी झाली, दुधगावकर आले की सगळ्या वसमतवाल्याची वावच घेतोय म्हणून त्याला संधी नाही। आणि आम्ही काय फार पॉप्युलर होतो नाही, पण ते नको म्हणून आम्हाला संधी मिळाली। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज वसमत विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक या ठिकाणी बैठक बोलवली होती, पण बैठकीचं रूपांतर हे मेळाव्यात झालेलं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसते। कारण की या ठिकाणी आपण जे वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हा परिषदला, पंचायत समिती आणि नगर परिषदला या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला जास्तीत जास्त आपले माणसं कशी निवडून आणतील यासाठी ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। येणाऱ्या या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवायच्या का मित्र पक्षाबरोबर लढवायच्या या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ही बैठक होती। पण या बैठकीमध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांना असं सांगितलं की ही बैठकीमध्ये आपल्याला मित्र पक्षासोबत म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्या आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न केले जातील। आणि या हिंगोली जिल्हा परिषदवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्र पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी निश्चितपणे फडकले जाईल। वसमत नगरपालिकेला सुद्धा मित्र पक्षाबरोबर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आमचे वसमत नगरपालिका ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।